आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्वाधिक त्रिपुरामध्ये 77.53% मतदान, तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 54.58% मतदान। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांनी पैसे वाटल्याचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। पैसे देऊन सभेला आणणाऱ्या गरिबांच्या पैशातूनही भाजपवाले कमिशन खातात, रोहित पवारांचं ट्विट। सभेत पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपांवर रवी राणांचं स्पष्टीकरण। शिवसेनेला बाजूला कसं करायचं, दिल्लीत बैठक झाली होती। पुरंदरच्या सभेत धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो, धनंजय मुंडेंचा दावा। उलोचं सरकार स्थापन केलं त्याला संस्कार म्हणायचे का, मंत्री धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। अजित पवारांनी केली ती गद्दारी आहे का, शरद पवारांना केला सवाल। धनंजय मुंडेंनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावे, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडे यांना आव्हान। राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता असा दावा अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा करण्यात आलाय। 53 आमदारांच्या सहीचा कागद एकदा तरी मी दाखवणार, धनंजय मुंडेंचं विधान। म्हातारा लय खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरतय। दादांच्या लक्षात आलं की आता हे म्हातारा काय किल्ली देत नाही, सदाभाऊ खोतांचा शरद पवारांसह अजित पवारांना टोला। हे सगळे पाकिटमार आहेत, खोतांना आमचं म्हणणं पटलं, यांनीच पवारांचं पाकिट मारलं, आमचं घड्याळही चोरलं, जितेंद्र आव्हाडांची टीका।